नमस्कार. 26/11/2008 आणि अजमल कसाब ही दोन नावं घेतली की आपल्याला तिसरा शब्द सहज सुचतो, तो म्हणजे फाशीची शिक्षा. आपण जितक्या पटकन ही नावं घेतली तितक्या पटकन या घटना घडलेल्या मात्र नाहीत. त्यांना खूप मोठी पार्श्वभूमी आहे, 4 वर्ष चालणारा खटला आहे आणि त्याच्या शेवटी अजमल कसाबला दिलेली फाशी आहे. तर ह्या सर्व घटनांचा घटनाक्रम म्हणा, वार्तांकन म्हणा, आपण सर्वांनी ऐकलंय, पाहिलंय, वाचलंय. पण ह्या सगळ्या घटनांची पार्श्वभूमी, त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्याचे परिणाम, या सगळ्याचं एक सर्वसमावेशक परिणाम साधणारं आणि सर्वसमावेशक मांडणी करणारं एक पुस्तक माझ्या वाचनात आलंय. ते म्हणजे प्रज्ञा जांभेकर चव्हाण यांनी लिहिलेलं ऑपरेशन एक्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये प्रज्ञाने अजमल कसाबचं पूर्वायुष्य म्हणजेच पाकिस्तानातलं त्याचं प्रशिक्षण, त्याच्या साथीदारांच्या टोळक्यासह तो कसा आला, मुंबईच्या किनाऱ्याला कसा लागला, इथपासून हल्ला कसा केला, अनेक ठिकाणी त्यांनी विभागून जाऊन कसे हल्ले केले, त्यानंतर तुकाराम ओंबळेंसारखे अनेक जण धाडसाने त्यांना सामोरे गेले, त्यांचं कर्तव्य बजावलं आणि अखेर अजमलला कसं पकडलं, कसाबला कसं पकडलं, त्याची माहिती आपल्याला या पुस्तकात अतिशय रंजक शैलीमध्ये, ओघवत्या शैलीमध्ये वाचायला मिळते. या पूर्ण खटल्याचं कामकाज बघणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी प्रत्यक्ष बोलून प्रज्ञाने ह्या घटना नोंदवलेल्या आहेत. त्याशिवाय IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील असतील किंवा रमेश महाले असतील, सदानंद दाते असतील, या सगळ्यांशी बोलून तिने अनेक नोंदी ह्याच्यामध्ये आपल्याला दाखवलेल्या आहेत, दर्शवलेल्या आहेत. आणि प्रत्यक्ष हल्ल्याचं वर्णन तर तिने इतकं बारकाव्यानिशी केलेलं आहे की तो थरार आपल्याला त्या शब्दांमधून अनुभवता येतो, इतका तो तिने उत्तम रीतीने वर्णन केलेलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली होती 2013 या साली. ही राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केली होती, ती पण मी वाचली होती. त्यानंतर दुसरी आली आणि मग तिसरी आवृत्ती सदामंगल प्रकाशनाने आता प्रकाशित केलेली आहे आणि तीही मी वाचली. या दोन आवृत्त्यांमध्ये काय फरक आहे असं विचारलं तर मी सांगेन की आधीच्या आवृत्तीमध्ये उपलब्ध न झालेल्या अनेक छोट्या छोट्या घटना आहेत आणि त्याबद्दल तिने तिसऱ्या आवृत्तीमध्ये लिहिलेलं आहे. अनेक नवीन गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत, कारण जसा जसा वेळ जातो तसा तसा अनेक नोंदी उपलब्ध होत राहतात, अनेक नवीन संशोधनं होतात, त्याच्यामधनं अनेक नवीन गोष्टी उजेडात येतात. तर त्या सगळ्याचा अंतर्भाव तिने ह्या तिसऱ्या आवृत्तीमध्ये केलेला आहे. आणि ह्या सगळ्यामुळे मला असं वाटतं की ह्या घटनेसंबंधात ज्या कुणाला कुतूहल असेल, ज्या कुणाला काही शोध घ्यायचा असेल, नवीन वाचायचं असेल, तर त्या सगळ्यांसाठी उत्तम संदर्भ ग्रंथ म्हणून तिने हा जो ग्रंथ सिद्ध केला आहे त्याचा उपयोग होईल. असं आहे ना की ह्या अशा महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ह्या पुस्तकाचं त्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आणि म्हणूनच पत्रकार म्हणून प्रज्ञाच्या ह्या प्रवासाला आणि साहित्यकार म्हणूनही या प्रवासाला मी खूप खूप शुभेच्छा देते. तिच्याकडनं अशा उत्तम कामाची ह्याच्या पुढेही अपेक्षा आहे. धन्यवाद.